नमस्कार. डी किचन अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण बाप्पांसाठी प्रसाद बनवणार आहोत. तर यामध्ये आपण तांदळाच्या पिठाचे मोदक कसे बनवायचे हे बघणार आहोत. तांदळाच्या पिठाचे मोदक बनवायचे म्हणले की उकड जमत नाही आणि ही उकड कशी काढायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर इथे आपण साहित्य बघूया. इथे किसलेले खोबरे घेतलेले आहे, किसलेला गूळ आणि वेलची पावडर घेतलेली आहे आणि सुंठ पावडर घेतलेली आहे. आता आपण इथे एक पॅन ठेवूया. त्यामध्ये आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे. आपण सारण जे बनवणार आहोत त्याच्यासाठी इथं ओलं खिसलेलं खोबरं आहे ते घ्यायचं आहे. हे छान परतून घ्यायचं आहे. थोडंसं परतल्यानंतर याचा खूप छान वास येतो आणि हे वास आल्यावर समजायचं की आपले खोबरे छान परतून झालेले आहे. आता आपण यामध्ये किसलेला गूळ घालूया. आता गूळ हा छान वितळायला लागेल आणि आपले जे सारण आहे ते असं थोडासा रस सुटेल त्या सारणाला आणि खूप छान असं टेक्स्चर लागतं. कारण आपण जेव्हा तांदळाच्या पिठाचे मोदक बनवतो तेव्हा सारण हे रसरशीत असेल तर मोदक खायला खूप छान लागतात. आणि आता आपण यामध्ये वेलची पावडर घालूया. वेलची पावडरने खूप छान स्वाद आपल्या सारणाला येतो. त्यामुळे आपण इथे ती घालायची आहे आणि यामध्ये आपण सुंठची पावडर आहे ती पण घालायची आहे. हे जे सारण आहे ते देखील बनवताना आपल्याला रसरशीत बनवायचं आहे. कारण मोदक तांदळाच्या पिठाचे असल्यामुळे ते पीठ लागलं तर ते खायला चांगले वाटत नाहीत. पण त्यामध्ये असं भरपूर असे सारण भरलेलं असलं की ते मोदक खायला खूप छान लागतात. आता आपलं सारण तयार झालेलं आहे. आपण आता उकड काढून घेऊया. उकड काढण्यासाठी मी इथे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि हे पीठ घेतलेलं आहे तांदळाचं. इंद्रायणी किंवा आंबेमोहर या तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल. गिरणीतून आपण जेव्हा तांदूळ दळून आणतो तेव्हा हे असे बारीक तांदळाचं पीठ बनवायचं आहे. खूप जाडसर ठेवायचं नाही आहे, बारीक दळून आणायचं आहे. मग मोदक आपले खूप छान होतात. आता हे पाणी थोडंसं गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालूया. हे घातल्यामुळे आपली जी उकड आहे ती खूप छान मऊ मऊ अशी तयार होते आणि याचं टेक्स्चर पण छान येतं. त्यामुळे आपण यामध्ये साजूक तूप घालायचे आहे. आता याला उकळी येत आहे या पाण्याला. तोपर्यंत आपण गॅस थोडासा बारीक ठेवायचा आहे आणि छान 1-2 उकळ्या आल्यानंतर आपण यामध्ये पीठ घालायचं आहे. आता आपण हे जेव्हा पीठ घालणार आहे तेव्हा काय करायचं, ही एकदम फास्ट प्रोसेस करावी लागते. एका हाताने चमचा हलवायचा आणि एका हाताने पीठ घालायचं. नाहीतर या पिठामध्ये गुठळ्या होतात. मग गुठळ्या झाल्या की ते पीठ छान मळता येत नाही. त्यामुळे इथे दाखवल्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ घातल्यानंतर हे छान उकडून एक उकड काढून घ्यायची आहे आणि हे बघू शकता अशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालेलं आहे. हे हलवून घ्यायचं आहे, मोकळं करून घ्यायचं आहे पीठ आणि एका हे ताटात ट्रान्सफर करायचं आहे. आता हे ताटात आपण घेतलेलं आहे. हे पीठ गरम आहे असंच मळून घ्यायचं आहे. नाहीतर थंड झालं तर हे पीठ छान मळलं जात नाही. त्यामुळे आपण आत्ताच हे पीठ मळून घ्यायचं आहे. मऊ मऊ लुसलुशीत असं पीठ तयार झालं पाहिजे. मग मऊ पीठ तयार झालं तर आपला जो मोदकाचा आकार आहे तो इझिली देता येतो. तर इथे बघू शकता पीठ मळून घेत आहे मी. आता या पिठाचे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तांदळाच्या पिठाचे मोदक करताना गोळे थोडे मोठेच बनवावे लागतात आणि इथे दाखवल्याप्रमाणे मोदकांना आकार देऊन घ्यायचा आहे. पहिला गोळ्याला एक होल पाडून पाण्याचा वापर करत हळूहळू याला शेपिंग करायचं आहे. इथे दाखवल्याप्रमाणे रोटेट करत हे आपण शेप तयार करून घेणार आहोत. हे बघू शकता अशी पारी आपली छान तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण सारण घालायचं आहे. सारण खूप घालायचं म्हणजे खूप छान चव लागते आपल्या मोदकांना आणि याच्या अशा हळूहळू पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. जर हे हाताला चिकटत असेल तर या पाण्याचा वापर करून आपण या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. हे खूप नाजूक काम असतं या पाकळ्या बनवण्याचं. त्यामुळे हळूहळू ही प्रोसेस करावी लागते
आणि आता हे आपल्याला सगळं मिटवून घ्यायचं आहे. तर एक हात म्हणजे एक क्लॉकवाईज आणि एक अँटी क्लॉकवाईज फिरवत हे आपल्याला काय करायचं आहे तर व्यवस्थित शेप देऊन घ्यायचे. आणि मोदक आणखी उठावदार दिसण्यासाठी मी इथे चमच्याचा वापर केलेला आहे आणि त्याने मी याला थोडासा शेप देत आहे. खूप आत प्रेस करायचं नाही चमचा, नाही तर त्याला चीर पडेल. त्यामुळे हलक्या हातानेच त्याला शेपिंग करून घ्यायचं आहे. इथे मी हळदीची पानं घेतलेली आहेत. हळदीच्या पानावर आपण जर मोदक उकडायला ठेवले तर याचा जो हळदीचा पानाचा जो अर्क आहे तो मोदकांमध्ये उतरतो आणि खूप छान टेस्ट लागते मोदकांची. आता इथं मी पाणी उकळायला ठेवलेलं होतं. एका साईडला आपण जेव्हा मोदक बनवत असतो तेव्हा तिथं दुसऱ्या साईडला आपण हे पाणी उकळायला ठेवायचं आहे. जेव्हा आपले मोदक तयार होतील तेव्हा ते लगेचच आपण उकडायला ठेवायचे आहेत. आता हे 5 ते 10 मिनटासाठी आपण मोदक उकडण्यासाठी ठेवूया. हे बघू शकता आपले मोदक उकडलेले आहेत. हळदीच्या पानाचा पूर्ण रंग बदललेला आहे. आता मी हे एका ताटामध्ये काढून घेते. हे बघू शकता किती छान उठावदार असे आपले मोदक तयार झालेले आहेत. काही मोदक मी बिन चमच्याचा वापर करता तसेच तयार केलेले आहेत आणि काही चमच्याचा वापर करून शेपिंग केलेला आहे. इथे हा मोदक बघू शकता, त्याला मी फुलाचा आकार दिलेला आहे.